तर नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो आहे पुन्हा एकदा माझ्या चॅनलच्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, बागेमध्ये आलो होतो असं फेरफटका मारण्यासाठी आणि आपल्याला बागेमध्ये खूप सारी अशी पालेभाजी मिळाली आहे. म्हणजे आपल्याकडे त्याला चायनू मैनू बोलतात. तर तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे बघा अशा प्रकारची असते. 3 पानांची अशी वेल असते, ती अशी काढायची वेल. ही खूप सारे आम्हाला इथे दिसली आहेत. ते तुम्हाला दाखवतो. हे बघा, बघा इथे पण आहे. हे बघा, अशी 3 पानं असतात त्याला. हे बघा, वेल असते, खालून एकदम अशी ताट असते आणि वरसून नरम असते ना, तिथून अशी काढायची. हे बघा, इकडे पण आहे. हे बघा, हे कुठे पण अशी गेलेली असते. हे बघा, ही पानं बाकी एवढी आहेत ती मोठी. हे बघा, तशी खालसून म्हणजे खालून एकदम अशी ताट असते. आपण ज्या बाजूने नरम असते तिथून काढायची अशी. हे बघा, खायला पण एकदम चांगली लागते. म्हणजे जेवढे पालेभाज्या आहेत ना, त्याच्यापेक्षा ही एकदम खास चांगली लागते. तिकडे बघू शकतोस, ते बघा पप्पा आहेत, काढतायत तिकडे थोडीशी. मगापासून काढले असेल मग खूप. तर आपण पण बघूया किती भेटत आहेत ते. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. तर बघूया किती मिळत आहे ते. इकडे कुठे आहे का बघूया. ही आहे आपली संपूर्ण बाग. तर मित्रांनो, पप्पा तिकडे आहेत. आपण पण इकडे बघूया कुठे भेटते का. तिने आधी किती काढल्याने ती बघूया. हे बघा, इकडे खाली काढतायत. हे बघा, इकडे पण आहे. हे बघा, हे काढून एकदम अशी ताट असते. जेव्हा बाजून नरम असते ना, तिथून अशी काढायची. खूप आहे आपल्या बागेमध्ये इथे. आणि ही पहिल्या पावसाळ्यात येतात खूप. आणि आपल्या इकडे बागेमध्ये खूप असतात. पप्पा सांगतात तिकडनं, फक्त त्याला 3 पानं असतात. तुम्हाला सांगितले बघा, अशी असतात 3 पानं याला. ही बघा, इकडे पण आहे खूप. किती काढला पप्पाने? खूप काढला नाही. हे बघा, तिकडे वरती मापा. जरा तेवढे खाली पण जरा काढून ठेवलं. किती काढलं दाखवा. हे बघा, बघू शकतास तुम्ही. बघा किती काढले ते. ह्याच्यामध्ये कांदा घालायचा आणि खोबरं, मग एकदम भारी लागते खायला. एकदम म्हणजे जेवढ्या पालेभाज्या आहेत ना, त्याच्यापेक्षा ही एकदम टेस्ट, ह्या भाजीला खूप एकदम भारी टेस्ट येते. इकडे कुठे आहेत हे बघ, किती आहेत ते बघा. इकडे कुठे पण असते वेल. जेव्हा कोवळी असते ना, तेव्हाच काढायची. गणपतीच्या सीझनमध्ये खूप असते इकडे. हे सगळे इकडे भरलेले असतं अडचण, त्यामुळे खूप असते इथे. आणि आम्ही आता पहिल्यांदाच या सीझनला आलो इकडे, त्यामुळे आपल्याला आता दिसली आहे. इकडे काढले काय नाही काय, वरपर्यंत आहे खूप. ही बघा मित्रांनो, मला एवढी मिळाली. आणि मित्रांनो ना, याला आपल्याकडे चायनू मायनू बोलतात. तुमच्याकडे याला काय बोलतात त्या भाजीला कमेंट करून नक्की सांगा. आणि मित्रांनो, ही पहिल्या पावसाळ्यात येते. जेव्हा पहिला पाऊस पडला ना खूप, यायला सुरुवात होते याला.
आणि गणपतीच्या सीझनमध्ये पण ना खूप असते, पण आपल्याला तेव्हा यायला मिळत नाही. आम्ही याच्या आधीच लोक घेऊन जातात सगळे काढून. पहिल्या पावसाळ्यात यायला सुरुवात होती, एवढी एवढी मिळाली इकडे वरती. आणि पप्पा तिकडे खाली काढतायत थोडी. तिकडे बघतोय वरती अजून काय आहे का. इकडे वरती पण आहेत, वरती तांबी आहेत, तिकडे कलंब आहेत लावलेली. इकडे सुरत दादा आपलं काम करतोय. जवळजवळ आता 5 वाजलेत. ते बघा इकडे पप्पा खाली काढतायत आणि आपल्याला बघा इकडे वरती एवढी मिळाली आहे. वेल असते पूर्णपणे 3 पानांची. खायला मतलब ना मित्रांनो, एक नंबर टेस्ट याला. खोबरा आणि कांदा टाकायचा आतमध्ये आणि एक नंबर. हे बघूया अजून कुठे मिळते आहे का. आता खाली मिळाली बघा, इकडे आहे कुठे नाही कुठे. बघा 3 पानाची ही वेल. हे बघा इकडे पण आहे. कडक भाग आहे ना तो तसा ठेवून द्यायचा आणि ज्या बाजूने नरम भाग सुरू होतो ते बघा असं काढून टाकायचा. पप्पा त्या साईडला गेलेत तिकडे आणि मी इकडे या साईडला आहे. बघूया किती भेटतंय. पप्पाने तिकडे खूप काढले आहे. ही बघा ही वेल केवढी आहे ते बघा. ही बघा जो खाली सगळा आहे ना तो कडक भाग आहे आणि वरती आहे तो सगळा. हे बघा किती भेटली. हा अजून काही नाही काही. हे बघा मित्रांनो किती भेटली. आणि पप्पा म्हणतात कोणतरी काढून घेऊन गेला आमच्या आधी. ठेवत नाही इकडे, काढून घेऊन जातात. एकदम भारी टेस्ट असते याला. लोक कोण ठेवत नाही. गणपतीच्या टायमिंगला सुद्धा आलो ना कधीतरी की लोक आम्ही याच्या आधीच घेऊन जातात काढून. त्याच्यामुळे तेव्हा पण मिळत नाही मग हे. इकडे काढतायत आपण, इकडे कुठे आहे का बघूया. तर मित्रांनो जवळजवळ 5:30-6 वाजायला आलेत. घरी जायचा टाईम झाला आहे आणि आपल्यालाही बघा एवढी भाजी मिळाली. तर काय झालं, एवढी भाजी मिळाली त्याला फक्त आता आपण जेव्हा करायला घेणार ना तेव्हा त्याची फक्त एवढीशीच होणार. अजून थोडीशी मिळायला पाहिजे होती, पण काय नाही ठीक आहे. तर असू दे. आता आपण व्हिडिओचा इथेच शेवट करूया. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि नक्की लाईक करा. तर भेटूया अशीच एका भन्नाट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.